Good morning, dear students. On the today's lecture, we are going to start the new concept regarding insurance policy, and it is about the annuity, the life insurance annuity. In the earlier lecture, we studied about the endowment plan, whole life plan, or the ULIP plan. ULIP is nothing but the unit linked investment plan. Here the share market is to be involved, but now we are turning towards the annuity. Annuity in the sense, sometimes the people are interested to save some money, lump sum amount or in partial payments for their retirements, for their future, for the satisfaction of their future need. अँड फॉर दोज पर्सन लाईक मी उदाहरण तुम्हाला देऊ शकते की सॅलरी अर्नर्स आहेत. सॅलरी अर्नर्सला माहीत आहे की आफ्टर 58 आय गोईंग टू रिटायर्ड, आणि मग त्याच्यानंतर मला इन्कमचा सोर्स काहीतरी असला पाहिजे, आणि सो दॅट त्यांच्यासाठी आता काय पेन्शन तर 2006 नंतर बंद झालेली आहे. सो त्यांच्या डोक्यात एक प्रश्न येतो की आफ्टर रिटायरमेंट व्हॉट विल बी द सोर्स फॉर मी ॲज अ इन्कम. सो ते काही त्यांचं असं म्हणणं असतं की आत्ता मी कमवतो आहे ना, तर मी आत्ता पैसे साईडला ठेवतो आणि ते मला बाबा रिटायरमेंटनंतर मिळावेत पर्टिक्युलर महिन्याला जसं पेन्शन मिळते. तर ह्याच्यासाठी एखादा प्लॅन आहे का? कारण जेव्हा आपण इन्शुरन्सच्या बाबतीत बोलतो तेव्हा सम पीपल लुक्ड ॲट द इन्शुरन्स ॲट द रिस्क कव्हरेज, सम पीपल लुक्ड ॲट इट ॲज अ इन्व्हेस्टमेंट, सम लुक्ड ॲट इट for the coverage to the family, someone looked at it for the satisfaction of the future need. मग अशा लोकांची जेव्हा तुम्हाला नीड सॅटिस्फाय करायची असते तेव्हा तुम्हाला काही प्लॅन्स तिथं बनवावे लागतात, आणि त्यातच ॲन्युटी लाईफ इन्शुरन्सने एक सुरू केलेली आहे. आता व्हॉट इज द ॲन्युटी इज ऑल अबाउट? द टाईप ऑफ इन्शुरन्स ॲन्युटी इज डिवायडेड इन टू कॅटेगरी. इन्शुर्ड ॲन्युटी, वन इज द लाईफ इन्शुरन्स अँड सेकंड वन इज द फिक्स्ड ॲन्युटी. पुन्हा एकदा इथं कन्सिडर करायचं आहे बघा काय. द टाईप ऑफ लाईफ इन्शुरन्स ॲन्युटी, इन्शुर्ड ॲन्युटी डिवायडेड इंटू टू कॅटेगरी, लाईफ इन्शुरन्स अँड फिक्स्ड ॲन्युटी. Now, what is the difference between the annuity and life insurance? Here you have to consider. An annuity is the type of policy where the insurance company allow you to save the money for the retirement. The money you pay can either be the lump sum or the number of payments. This contribution then earn the interest, generally tax deferred, and other period. After the period of time provide you with the stream of income. म्हणजे ॲन्युटीच्या खाली नावाखाली काय त्यांनी सांगितलेलं आहे की तिथं कंपनी तुम्हाला एक लमसम किंवा एक पार्शल पेमेंटनं एक अमाऊंट भरण्याची तिथं मुभा देते, आणि आफ्टर सर्टन काय म्हणूया सर्टन पिरियड त्यातली जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मंथली तिथं दिली जाते. तर ह्याला ॲन्युटी प्लॅन असं तुम्ही म्हणू शकता. बोथ ॲन्युटी अँड द लाईफ इन्शुरन्स शुड बी कन्सिडर इन द लाँग टर्म फायनान्शियल प्लॅन. हे सगळं जे काही लाँग टर्मसाठी, कारण कसं असतं आत्ता बाबा मी नोकरी करते, मला फायनान्सचा सोर्स आहे, म्हणून जोपर्यंत मला फायनान्सचा सोर्स आहे तोपर्यंत मी हप्ता भरेन. बट आफ्टर दॅट व्हॉट विल बी हॅपन रिगार्डिंग माय पॉलिसी. तर ॲन्युटी प्लॅन घेतला असेल तर बाबा तुला आफ्टर रिटायरमेंट अमुक एवढ्या वर्षानंतर जे काही त्या प्लॅनमध्ये ठरवलेलं आहे त्याच्यानंतर त्याला काही रक्कम पार्शली माघारी मिळत जाते. इज लाईक अ पेन्शनसुद्धा तुम्ही तिथं म्हणू शकता. द बोथ ॲन्युटी अँड द लाईफ इन्शुरन्स आर फॉर द लाँग टर्म प्लॅन. Life insurance provide the economic protection to your loved one. If you die before the financial obligation, then them are met. While the annuity guards against the outliving your assets. आता एक लक्षात घ्यायचं आहे की लाईफ इन्शुरन्स हा आपण कशासाठी घेतो की लाईफ कव्हरेज आहे बाबा, माझ्यावर घरातले खूप लोक डिपेंड आहेत, मला जर काय झालं तर त्यांचं काय होणार या दृष्टीनं, किंवा हा जो काही तुमचा मेन ऑब्जेक्ट असतो प्रेमाफेसी तर हीच असते नेहमी की LIC काढायच्या मागची. आणि मग LICमधला सगळ्यात मोठा डिफरन्स काय ॲन्युटी आणि LICमधला की बाबा तिथं आय गेट द लाईफ कव्हरेज अँड ड्यू टू दॅट माझे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना ते पैसे मिळावेत अशी माझी इच्छा असते बिफोर आय डाईड. त्याच्या आधी जर इफ आय डाईड बिफोर द मॅच्युरिटी, तर ते एक आपलं फायनान्शियल ऑब्लिगेशन आहे. वाईल ॲन्युटीच्या बाबतीत आपलं फायनान्शियल ऑब्लिगेशन असतं टू गार्ड अगेन्स्ट द आउट लिव्हिंग युअर ॲसेट्स. म्हणजे भविष्यकालाचा उदरनिर्वाह होण्यासाठी काहीतरी म्हणून आपला हा सोर्ससाठी आपण या पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट्स तिथं करत असतो. An annuity is the long-term contract you purchase from the insurance company. It is designed to help accumulate the asset to provide the income for the retirement.
Annuity have the limitation. If early withdrawal occur, the penalty will be applied and the earning of the taxable ordinary income and the subject to the 10% federal tax penalty withdrawal prior before 59.5 age मीन्स 60 years. इथं त्यांनी एक मुद्दा काय सांगितलेला आहे की ॲन्युटी ही लॉंग टर्म असल्यामुळं द कॉन्ट्रॅक्ट यू परचेस फॉर द इन्शुरन्स कंपनी इट इज डिझाईन टू हेल्प टू ॲक्युमुलेट द ॲसेट टू प्रोव्हाइड द इन्कम फॉर द रिक्वायरमेंट. म्हणजे आत्ता मला बाबा पैशाची गरज नाही आहे, परंतु जेव्हा मी रिटायर होईन तेव्हा मला पैशाची गरज लागेल आणि अशा हेतूनं जेव्हा मी पैसे साईडला काढून ठेवते त्याला आपण तिथं ॲन्युटी असं म्हणू शकतो. ॲन्युटीज डू नॉट हॅव द लिमिटेशन्स. आता ॲन्युटीच्या बाबतीत काही लिमिटेशनचा विषयच येत नाही, कितीही तुम्ही तिथं ठेवू शकता. इफ अर्ली विड्रॉल इज ऑक्युअर, मग त्याच्यावर काहीतरी पेनल्टी लागली जाते. आता समजा मी पैसे ठेवलेले आहेत 20 वर्षांसाठी आणि ते मी 10व्या वर्षीच पैसे काढायला गेले, तर बिफोर मॅच्युरिटी काढली म्हणून तुमच्याकडनं दंड घेतला जातो, अर्ध पेनल्टी त्याच्यावर बसते. तो एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पुढं त्यांनी काय सांगितलं बघा, the penalty may be applied and earning are taxable as the ordinary income and make the subject to the 10% federal tax as the penalty drawn from the age 59.5. म्हणजे इथं त्यांनी मुद्दा काय सांगितलेला आहे की जे काही टॅक्सेबल आणि ऑर्डिनरी इन्कम जो काही आहे आणि इट मे बी सब्जेक्ट टू द 10% ऑफ द फेडरल टॅक्स पेनल्टी. नाव हाऊ डज द ॲन्युटी वर्क्स. ॲन्युटी नेमकं काय आहे तो मुद्दा आपण बघणार आहे की ॲन्युटीज आर द फ्लेक्झिबल सो यू कॅन चूज दॅट वन्स एनेबल टू यू. इन्वेस्ट द लमसम ऑर द इन्वेस्ट ओवर द पिरियड ऑफ टाईम, स्टार्ट रिसिविंग द पेमेंट इमिजिएटली ॲट द सेम लेटर, सिलेक्ट द फिक्स्ड अँड व्हेरिएबल इंडेक्स्ड रेट ऑफ रिटर्न्स. म्हणजे एक लक्षात घ्या की ज्या लोकांना आत्ता बाबा आता प्रायव्हेट क्षेत्रातल्या लोकांना बघा ना की आत्ता त्यांना नोकरी आहे, त्यांना खूप चांगला पगार आहे, परंतु त्यांना नोकरीची शाश्वती तिथं नसते आणि मग त्यांना काय वाटतं की जेवढे दिवस आहोत आपण नोकरी करत आहोत तेवढे दिवस बाबा पैसे कमवून घ्यायचे आणि मग नंतर नोकरीवरनं काढलं तरीही चालेल, कारण तोपर्यंत आपण एक ॲसेट उभा करून ठेवायची आणि विथ द हेल्प ऑफ दॅट ॲसेट तुम्ही काय तिथं पैसे म्हणजे ॲसेट उभा करून तिथं काय करायचं आहे तर आपल्याला रिटायरमेंटचे पैसे किंवा आपल्याला फ्युचरच्या माझ्या नीड्स आहेत त्या तिथं भागवता आल्या पाहिजेत असं काही जणांचं तिथं म्हणणं असतं. कारण आता प्रायव्हेट असो किंवा गव्हर्मेंट असतो दोन्हीकडेही जो काही गव्हर्मेंटचा हातभार होता तो आता बंद केला गेलेला असल्यामुळं ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला एम्प्लॉईजला द्याव्या लागतात, तर एम्प्लॉईज टिकतो नाही तर ही कॅन स्विच द मार्केट, तर तो विषय तिथं होतो. त्याच्यानंतर त्यांनी पुढं काय सांगितलं बघा, द इन्व्हेस्ट लमसम अँड इन्व्हेस्ट ओवर द पिरियड ऑफ टाईम, स्टार्ट रिसिविंग द पेमेंट इमिजिएटली ॲट द सम लॅटर अँड सिलेक्ट द फिक्स्ड. आता ह्यामध्ये तुम्ही एक फिक्स्ड पिरियड पण सेट करू शकता की बाबा आत्ता मी 40 वर्षाचा आहे आणि अजून मी फक्त 15 वर्षाचा हप्ता भरू शकतो आणि 15 वर्षानंतर मला रक्कम दर महिन्याला अमुक एवढी मिळावी. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही ते मॅनेजही करू शकता, त्या पद्धतीनं तुम्ही सम ॲश्युअर्ड ठेवून लमसम पेमेंटही करू शकता किंवा तुम्हाला पार्शल पेमेंट करायची तिथं सोय आहे. म्हणजे आता समजा एखाद्या गोष्टीचा मला फरक मिळाला 10-1 लाख रुपये मिळाला तर तो मी तिथे जर लावला की बाबा जेणेकरून आफ्टर रिटायरमेंट मला त्यातनं पेन्शन मिळू शकते, तर किती पेन्शन तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीप्रमाणे आत्ताच तुम्ही जर सेव्हिंग केलं तर तुमची ही पण गरज तिथं भागली जाईल. तर हा मुद्दा तिथं त्यांनी सांगितलेला आहे की हाऊ डज द ॲन्युटी वर्क. त्याच्यानंतर त्यांनी पुढं काय सांगितलं आहे बघा, व्हॉट टाईप ऑफ ॲन्युटी कुड फिट इन टू युअर इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता तुमचे इन्व्हेस्टमेंट इफ यू आर लुकिंग दिस प्लॅन ॲज अ इन्व्हेस्टमेंट, तर यातला कुठला प्लॅन तुमच्यासाठी सोयीस्कर तिथं असू शकतो, तर व्हेरिएबल आहे, इमिजिएट आहे, फिक्स्ड आहे किंवा फिक्स्ड इंडेक्स्ड प्लॅन आहे. मग आता त्यामधले जे काही प्लॅन्स आहेत ते आता आपण बघणार आहोत, ज्यामध्ये त्यांनी काय काय सांगितले बघा की व्हेरिएबल्स. विथ द व्हेरिएबल ॲन्युटी you choose the investment and earn the returns based upon how the investment perform. You can choose the investment that offer the different level of risk and the potential growth is depending upon your investment goal and the टॉलरन्स टू द रिस्क. म्हणजे आता व्हेरिएबल प्लॅन जो काही आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलं का, विथ द हेल्प ऑफ व्हेरिएबल्स ॲन्युटी यू चूज द इन्व्हेस्टमेंट अँड द अर्न रिटर्न्स इज बेस्ड अपॉन हाऊ इन्व्हेस्टमेंट इज परफॉर्म. म्हणजे आता तुम्हाला किती रिटर्न्स हवे आहेत ह्याच्यावर बेस्ड तिथं आपल्याला फिक्सिंग करता येऊ शकतं इन्व्हेस्टमेंटचं. म्हणजे तो एक मुद्दा तिथं आहे. त्याच्यानंतर इमिजिएटमध्ये काय सांगितलं बघा, अँड इमिजिएट ॲन्युटी इज युजली परचेस्ड
विथ द लमसम अँड द गॅरंटीड इन्कम स्टार्ट ऑलमोस्ट इमिजिएटली. आता बऱ्याच वेळेस काही जणांचं असं म्हणणं असतं की बाबा मला कुठून तरी अमुक एवढी रक्कम एकदम आलेली आहे, लमसम अमाऊंट आलेली आहे, ती मी LICत लावतो आणि त्यातला अमुक एवढं पैसे मला ॲज अ पेन्शन किंवा रिटर्नच्या स्वरूपात अमुक एवढ्या कालावधीनंतर मिळावेत. तर ते इमिजिएट असतं. मात्र हा जो काही सोर्स आहे तो इमिजिएट आहे. वरती जो आपण व्हेरिएबल बघितलेला होता त्यामध्ये आपण पिरियड कुठल्याही पद्धतीनं सेट करू शकत होतो. मग तो मुद्दा सांगितला आहे त्यांनी. काय सांगितलं बघा, अँड इमिजिएट ॲन्युइटी इज युजली परचेस्ड विथ द लमसम अँड द गॅरंटेड इन्कम स्टार्टेड ऑलमोस्ट इमिजिएटली. युअर इन्व्हेस्टमेंट इज कन्व्हर्टेड इन टू गॅरंटेड स्ट्रीम ऑफ इन्कम दॅट invocable once the payment is begin. The sum of the situation fund can be assessed but some restriction are applied. Next is the fixed with the fixed annuity. The principal and the investment are earning the both guarantee and the fixed payments made in the term of कॉन्ट्रॅक्ट. आता जे काही तुम्ही पैसे साठवताय ते किती रुपयानं किती हप्ता किती रिटर्न्स तुम्हाला त्यातनं मिळणार आहेत, किती रकमेवर कितीचं अमाऊंट तुम्हाला रिटर्न मिळणार आहे एव्हरी मंथ. तर या पद्धतीनं फिक्सेशनसुद्धा तुम्हाला तिथं करता येऊ शकतं. आणि लास्ट आहे फिक्स्ड इंडेक्स्ड प्लॅन. दिस इज द स्पेशल क्लास ऑफ ॲन्युइटी इल द रिटर्न ऑन द कॉन्ट्रीब्युशन बेस्ड अपॉन द स्पेसिफाईड इक्विटी बेस्ड इंडिकेटर सच ॲज SP 500. आता जो फिक्स्ड इंडेक्स प्लॅन आहे म्हणजे ॲन्युइटीचेच हे 4 प्रकार पडतात. ॲन्युइटी म्हणजे लक्षात काय ठेवायचं, इथे इन्शुरन्स कंपनी अलाव यू टू केप सम मनी ॲज अ केप सम लमसम मनी ऑर द लार्जर अमाऊंट ऑफ मनी इज इन द पर्टिक्युलर इन्शुरन्स कंपनी अँड यू विल गेट द बेनिफिट ऑफ इट मंथली लाईक अ पेन्शन. तर तो मुद्दा त्याचा होता. आणि त्याचे हे 4 टाईप पडत होते, व्हेरिएबल, इमिजिएट, फिक्स्ड आणि फिक्स्ड इंडेक्स्ड. तर तो मुद्दा इथे त्यांनी सांगितलेला आहे. आता त्याच्यानंतर हे जे काही प्लॅन्स आहेत, ॲन्युइटीचे जे काही प्लॅन्स आहेत, त्या प्लॅन्स घ्यायचा फायदा त्यांनी काय सांगितलेला आहे की इट इज इझिली ॲडजस्टेबल. त्याच्यातले जे काही आपल्याला मुद्दे आहेत म्हणजे टेन्युअरच्या बाबतीतले असे किंवा काय, आता असे जे काही प्लॅन्स असतात रिटायरमेंटचे वगैरे, हे मोस्टली सॅलरी अर्नरच प्रिफर करत असतात. कारण त्यांचं कसं आहे, त्यांची एक सॅलरीचा कालावधी हा फिक्स्ड असतो आणि मग त्याच्यानंतर जर पेन्शन मिळत नसेल तर त्यांच्या डोक्यामध्ये ह्या आयडिया येऊ शकतात की बाबा आफ्टर माय रिटायरमेंट व्हॉट इज द सोर्स ऑफ इन्कम. मग अशा लोकांसाठी हा एक मिक्सिंगचा प्लॅन तिथं बनवलेला आहे आणि तिथं फार जास्त कन्व्हिनियन्स पण दिलेला आहे. तिथं व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल ॲन्युइटी आहे, इमिजिएट ॲन्युइटी आहे, फिक्स्ड ॲन्युइटी आहे आणि फिक्स्ड इंडेक्स्ड हा एक प्रकार आहे. ज्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, द स्पेशल क्लास for the annuity yield return on the contribution is based upon the specified equity based index such as SP 500. आता बऱ्याच वेळेस काय होतं की यातले काही जे इन्व्हेस्टमेंट आहेत, फिक्स्ड इंडेक्स ज्याला आपण म्हणतो की एखादी लमसम अमाऊंट जेव्हा आपण इन्शुरन्स कंपनीला देतो तर तो जो काही पैसा आहे तो इन्शुरन्स कंपनी विविध उद्योगधंद्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असते आणि मग त्या इन्व्हेस्टमेंटमधनं येणारा जो काही आहेत गव्हर्नमेंटच्या उद्योगधंद्यातून जे काही रिटर्न्स मिळतात त्याच्यावर आपण त्या पद्धतीनं त्या व्यक्तीला रिटर्न्स देत असतो. सो जेव्हा हे काही अमाऊंट एकदम तो तुमच्याकडं ठेवेल, एखादा व्यक्ती तुमच्याकडं लमसम एखादी अमाऊंट ठेवत आहे, त्याला किती रिटर्न्स देणे आणि ते किती वर्षांसाठी देणे हे सगळं आपण त्या कॉन्ट्रॅक्टमध्येच तिथं मेन्शन करत असतो की जेणेकरून बाबा इन्व्हेस्टरला हे सुद्धा कळावं की बाबा असे प्लॅन्स घेतल्यानंतर आपल्याला निश्चित स्वरूपाचा कसा फायदा होऊ शकतो. मग ह्याला आपण ॲन्युइटी असं म्हणतो. पुन्हा एकदा मी रिवाईज करते आहे की ॲन्युइटी म्हणजे काय, तर ॲन्युइटी इज नथिंग बट इट इज डिवायडेड इंटू 2 कॅटेगरी, लाईफ इन्शुरन्स अँड फिक्स्ड ॲन्युइटी. आणि बेसिक डिफरन्स ॲन्युइटीमधला आणि लाईफ इन्शुरन्समधला त्यांनी सांगितलेला आहे की अँड द ॲन्युइटी इज द टाईप ऑफ पॉलिसी इश्यूड बाय द इन्शुरन्स कंपनी दॅट अलाव यू to save the money for the retirement. A money you pay, it can be either lump sum or in a partial payments. This condition is earn the interest generally the tax defined and after the period of time provide you the strength that the income. Next, the both annuity and the life insurance are for the long period. Life insurance is provide the economic protection to your loved ones if you die before the financial obligations. म्हणजे लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत एक फायनान्शियल ऑब्लिगेशन्स आहेत, परंतु जेव्हा आपण ॲन्युइटीच्या बाबतीत बघतो तिथं लाईफ कव्हरेज हा ऑब्लिगेशन नसून आफ्टर रिटायरमेंट द सोर्सेस ऑफ इन्कम शुड बी इन्क्रीजेस. तर तो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. आणि लास्टचा त्यांनी मुद्दा दिलेला आहे अँड इक्विटी इज द लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट इन टू परचेस अ मोर इन्शुरन्स. It is designed to help the accumulated
asset to provide the number of retirement. The annuity to have the limitation. If early withdrawal occur, the penalties and may be the earning and the taxable as per the ordinary income and may be subject to the 10% federal tax penalty. Means these things you have to consider, because you know that question paper is for the MCQ basis only, and so that you should aware about the conceptual knowledge regarding such a content. So here the brief differentiation is given. How the annuities is given: the annuities work is on the lump sum basis or in the periodic time. The payments are on the periodic type. Start to receiving the payment immediately after the sum date. Select the fixed variable and indexed rate of interest. इथं फक्त एकच कन्व्हिनियन्स कस्टमरला असा आहे की ही कॅन सिलेक्ट हिज कन्व्हिनियंट व्हेरिएबल्स, ही कन्व्हिनियंट रिटर्न्स, हिज कन्व्हिनियंट पिरियड, हिज कन्व्हिनियंट लमसम अमाऊंट. तर तो एक मुद्दा तिथं दिलेला आहे. ज्या प्रमाणात तुम्ही तिथं अमाऊंट ठेवताय, लेट वी कन्सिडर द लमसम. लमसमच्या बाबतीत जेवढी अमाऊंट तुम्ही तिथं एक रकमे ठेवताय त्यातनं तुम्हाला ते पिरियडिक पेमेंट्स ॲज अ टाईप ऑफ पेन्शन किंवा ॲज अ टाईप्स ऑफ यू कॅन से एक मंथली आपण ज्याला आपण पेमेंट्स देत असतो त्या पद्धतीनं ते केलं जाऊ शकतं. तर तो मुद्दा त्यांनी तिथं सांगितलेला आहे. त्याचबरोबर त्याचे जे काही प्लॅन्सचे टाईप्स होते ज्यामध्ये व्हेरिएबल, इमिजिएट, फिक्स्ड आणि फिक्स्ड इंडेक्स्ड असा एक होता. तर तो एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की फिक्स्ड म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय किंवा इमिजिएट म्हणजे काय, फिक्स्ड म्हणजे काय आणि फिक्स्ड इंडेक्स्ड म्हणजे काय. फिक्स्ड इंडेक्स पुन्हा एकदा मी रिवाईज करते. दिस इज द स्पेशल क्लास ऑफ ॲन्युइटी इल द रिटर्न ऑन द कॉन्ट्रीब्युशन इज बेस्ड अपॉन द स्पेसिफाईड इक्विटी बेसल इंडेक्स. म्हणजे ह्या तिथं काय केलेलं आहे, तर ॲन्युइटी आणि युलिपचा एक कॉम्बिनेशन तिथं केलेलं आहे की बाबा तुझ्या इन्व्हेस्टमेंट ज्या काही आहेत त्यातले काही पर्सेंटेज हे आम्ही शेअर मार्केटला लावणार आहोत आणि त्यातनं आलेला रिटर्न्स तुम्हाला तिथं दिला जाणार आहे. मग समटाईम्स ह्यातनं सुद्धा रिटर्न्स चांगले मिळायची शक्यता असते, कारण जर मार्केट बूस्टला गेलं तर, अदरवाईज मार्केट डाऊनला आलं तर हे शेअर्स पडायची सुद्धा तिथं जास्त शक्यता असते. तर दिस इज द टाईप ऑफ ॲन्युइटी बेस्ट. This is all about the insurance annuity plan. On the next lecture, on the tomorrow, we are going to start the second concept of the syllabus, that is Married Women Property Act. Thank you.